बातमी सांगलीतली आहे। सांगलीमध्ये सराफाच्या गाडीवर दरोडा टाकून मुद्देमाल लंपास करणाऱ्या 7 जणांच्या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं जेरबंद केलाय। या टोळीकडनं 2,56,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। सराफानं दिलेल्या फिर्यादीमध्ये 3 लाखांची रोकड नमूद असताना मिळालेली 2.5 कोटींची रोकड नेमकी कुणाची असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होता। याबाबत सध्या पोलीस तपास करतायत। हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता, ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार 3 लाख रुपये कॅश, एक सोन्याची अंगठी, 2 मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी, 4 व्हीलर गाडी, हे आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती। पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला, ज्यामध्ये एकूण 7 आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले। आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।